सूत गिरण्या आणि सूत व्यापाऱ्यांवर कोणी अंकुश ठेवणार आहे की नाही, विनय महाजन यांचा संतप्त सवाल। सध्या सूत गिरण्या आणि सूत व्यापाऱ्यांकडून मनमानी दरवाढ सुरू असून सूत भेसळीचे प्रमाणही वाढल्याचा गंभीर आरोप यंत्रमाग जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांनी केला आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे। गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सूत दरात मोठी वाढ करण्यात आली आहे। मात्र कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्या प्रमाणात दरवाढ मिळत नसल्याचे महाजन यांनी निदर्शनास आणून दिले। कापूस दरात वाढ कमी असताना सूत दरात चौपट ते पाचपट वाढ होत असल्याने यंत्रमाग उद्योगावर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला आहे। याचबरोबर सध्याच्या संकटाचा फायदा घेत सूतामध्ये भेसळीचे प्रमाणही वाढल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे उत्पादनाच्या गुणवत्तेवर परिणाम होत असून यंत्रमाग धारकांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे। ज्या पद्धतीने प्रशासन गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर नियंत्रण ठेवते, त्याचप्रमाणे सूत दर आणि भेसळीवरही नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले। जर या मनमानीला आळा बसला नाही तर यंत्रमाग धारक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील आणि उद्भवणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही त्यांनी दिला आहे। वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर। चॅनलला सबस्क्राइब करा।